नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक चिकनचा प्रकार करून दाखवणार आहे। तर हे मी असे बोनलेस पीस घेतले चिकनचे, पाव किलोपेक्षा जास्त आहे। तर क्रिस्पी चिकन मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेलं आहे। तर आता प्रथम ह्याच्यात आपल्याला ह्याला मॅरिनेशन करायचं आहे। ते आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते। मग त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि लाल मिरची पावडर। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा। एक चमचा मी मिरची पावडर घेतली आहे, थोडंसं तिखट छान लागतं। एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही एक चमचा घालायची आहे। हे पहा, थोडंसं आणि वर थोडंसं त्याच्यामध्ये हे चिली फ्लेक्स घालणार आहे मी, त्याने आणखीन टेस्ट येते। आता आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे आणि छोटे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे। कॉर्नफ्लॉवरने आपलं हे एकदम कुरकुरीत होणार आहे। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला त्याला, थोडंसं मीठ। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे, 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आपल्याला ह्याच्यामध्ये। लिंबाच्या रसामुळे आणखीन छान चव येते, तिखट आंबट असं हे छान लागतं। पहा, आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे हाताने। हे सगळं आता हे आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि हे एकत्र करून आता ह्याला आपण थोडा वेळ असंच ठेवणार आहे। आता हे पहा, हे आता मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता ह्याला मी 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहे आणि मग आपण हे तळूया। हे 15 ते 20 मिनटं झालेत। आता आपण तळून घ्या। गॅसवर कढई ठेवली आहे, मी थोडंसंच तेल घातलं आहे कढईमध्ये, कारण का की नॉनव्हेजचं तेल दुसरं कशालाही वापरू शकत नाही आपण। आणि जास्त जर तेल घातलं तर मग तेल वाया जातं ना, म्हणून मी थोडं तेल घातलेलं आहे। आता तेल आपलं तापलेलं आहे। आता एक एक पीस करून आपण हे तळून कढई मीडियम गॅसवर तळायचं। अगोदर तेल गरम करून घ्यायचं तेल आणि मीडियम गॅसवर तळायचं, म्हणजे एकदम बारीक आणि मग आत शिजलं जाईल एकदम छान। हे पहा, असे पीस आता मी थोडेसे पीस घालून आता हे छान तळून घेणार आहे। मीडियम गॅसवर आपण त्याला तळूया। हे पहा, अशा पद्धतीने आपण हे तळतो आहे। अजून हे तळून झालेलं नाही, थोडंसं हे 1-2 मिनटं अजून आता आपण ह्याला परतून घेऊया, म्हणजे आतून पण शिजलं गेलं पाहिजे। नाही पहा, थोडंसं अजून ह्याला आपण तळूया। हे पहा, आता हे आपण तळून झाले। आता हे आपण काढून घेऊया। असं खडखडीत आवाज येते बघा, एकदम छान असं कुरकुरीत तळून झाले हे। आता असंच आपण हे दुसरं पण असं ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि बारीक गॅसवर असंच एकसारखं आपण हे सर्व तळून घेऊया। हे पहा, हे आपलं अजून तळण होते। थोडेसे बबल्स थांबले ना की मग आपलं हे चिकन तळून झालं आहे असं समजा। आता हे थोडासा मीडियम गॅस केला आहे मी। तुम्ही ह्याच्यामध्ये तंदूर मसाला टाकू शकता, चिकन मसाला टाकू शकता। मी घरगुती मसाल्यामध्ये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवते आणि मग टेस्टी होतं छान घरी केलेलं। आपण बाहेर जर ही डिश घेतली तर आपल्याला फार महागात पडते अशी डिश, म्हणून मुलांना आपल्या घरच्या घरी स्वच्छ आणि चांगलं करून आपण खायला घालू शकतो। आता पहा, हे आपलं तळून झाले, हे पण मी असं काढून घेते। हे असं काढून घेते। हे बघा, हे असं कुरकुरीत आवाज येतो ह्याचा। आता हे बाकीचे मी असेच तळून घेते सर्व। हे पहा, हे आपलं सर्व तळून झाले छान। आता हे मी काढून घेते। पहा, आता हे एकदम घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये मला एकदम छान अशी ही मी रेसिपी करून दाखवली आहे। आता हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते। पहा, तर हे पहा, आपली ही डिश खाण्यासाठी एकदम तयार झाली आहे। खाताना त्याच्यात थोडंसं तुम्हाला हवं असेल तर थोडासा असा चाट मसाला घालायचा ह्याच्यावर, आणखीन छान लागतं। हे पहा, आता ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही ती रेसिपी अगदी अवश्य करून पहा, अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने आणि टेस्टी तुम्हाला करून दाखवली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा।